ये आइडिया तूने दिया नहीं क्या यार, ये गलत किया। हाँ। अरे वो सब PR ग्रुप का चल रहा है। घेते तुमचंच घेते। हाँ। अरे पोस्टरचं पोस्टर आहे ना इथे पण आहे। हां इथे इथे कुठे जाणार एक मिनिट विजुअल ले रहे ओके। सर समोर सर। यस ओके। देखो सर आओ कदम सर यहाँ पे भी एक बार कदम इधर आया। सर वीडियो के लिए गई सर। अरे वाह ओके थैंक यू सर। तू केवळ दिसला नाही मला तो। आलो 8 वाजता। हे सारे तुझेच चुक आहे। पुष्कर माझा माणूस आहे। हा केवळ प्रिंटवाले माझा बसलेत ना आतमध्ये। प्रिंटवाले बसले। हा माझाच असतो। 26 नोव्हेंबर चित्रपट उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शन होतं। काय सांगाल? सगळ्यांनी बघा, थिएटरमध्ये बघा। 26 नोव्हेंबरला आपलं संविधान आपल्याला मिळालेलं आहे। तर संविधान हा विषय प्रमुख आहे, त्यामुळे आपण सगळ्यांनी जाऊन बघितलं पाहिजे। संविधानाबद्दल रिस्पेक्ट केला पाहिजे, संविधान समजून घेतलं पाहिजे, संविधानाप्रमाणे वागलं पाहिजे, लोकांना वागायला भाग पाडलं पाहिजे। मराठीत आता वेगळे विषय होते, त्यात आता संविधानावरचा विषय आहे। सध्या जी काही घटना चालू आहे दिल्लीची, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, आता हे बघा आणि ठरवा आधी संविधानाप्रमाणे कसं वागायचं। ज्या घटना चालल्या त्या वेगळ्या घटना आहेत। संविधान हे सिनेमा बघा आणि मग ठरवा। हा नक्कीच एक खूप ज्वलंत असा सामाजिक विषय घेऊन आम्ही प्रेक्षकांसमोर येतो आहे आणि ही भूमिकासुद्धा माझ्यासाठी खूप खास आहे। म्हणजे प्रत्येक नटाच्या करिअरमध्ये असं त्याला वाटत असतं की खूप अशी दमदार आणि पल्लेदार वाक्य असणारी आणि एक तडफदार अशी भूमिका त्याला करायला मिळावी, ती या सिनेमाच्या माध्यमातून मला करायला मिळाली आहे आणि त्याचा मला आनंद आहे। थँक्यू सगळ्या टीमला मी देतो, सगळे माझे को ॲक्टर्स, प्रोड्युसर्स, डिरेक्टर
ॲक्टर्स आणि यूट्यूबवरती ट्रेलर आहे सिनेमाचा. सो प्रेक्षकांना मी हेच सांगेन की तो ट्रेलर बघा आणि त्याच्यावरनं तुम्ही तुमचं मत ठरवा की चित्रपटाला जायचं आहे का नाही. आम्ही आमचं काम केलं आहे आणि हा सुपूर्द केला आहे आम्ही हा चित्रपट प्रेक्षकांच्या चरणी. आता जबाबदारी त्यांची. मराठी असा वेगवेगळे विषय आहेत त्यात संविधानावरचा एक महत्त्वाचा प्रशासकीय अधिकाऱ्याची भूमिका आहे हे खूपच सरळ मार्गी, प्रामाणिक आणि पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे. ते समाजाबद्दल त्याच्या मनामध्ये कळणं आहे. ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या कशा बदलल्या जातील ह्याच्याकडे त्याची तो झटतो आहे. म्हणजे त्याला ही जाणीव आहे की संपूर्ण समाज तर आपण बदलू नाही शकत, पण सुरुवात आपल्यापासून करावी. जे जे आपल्याकडून शक्य आहे ते करावं आणि ते जो करतो ह्या सिनेमामध्ये. आता त्याच्यामध्ये त्याला कितपत यश मिळतं नाही मिळत तो हा सिनेमा आहे. थँक्यू. बोलायचं आहे बोला प्रीमियरच्या निमित्ताने बोला बस 26 नोव्हेंबर चित्रपट प्रदर्शित होतो आहे, काय वाटतं? एक सिनेमा करणं म्हणजे खूपच मेहनतीचं काम असतं आणि सगळ्यांचीच मेहनत आहे. आणि ह्याचं कौतुक खरं असं आहे की नवीन निर्माते आहेत आमचे अनिल जवादे साहेब. त्यांनी वर्ध्यामध्ये त्यांचं संविधान जागृती अभियान चालतं आणि त्याच विषयावरती आपला सिनेमा आहे 26 नोव्हेंबर संविधान दिन असलेला. तर इंटरेस्टिंग सिनेमा आहे, एंटरटेनिंग सिनेमा आहे आणि ह्या सिनेमाला लोकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा अशीच अपेक्षा आहे, अशीच इच्छा आहे आणि लोकांनी थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा पाहावा ही विनंती. थँक्यू. एक प्रथम पदार्पण अभिनेत्री म्हणून काय वाटतं, काय बोलायचं? बापरे, ऑन द क्लाउड्स, 9th क्लाउडला. एवढंच आहेत की आपण स्वप्न बघतो ना तर कुठेतरी असं फील होतं की आपल्यामध्ये तो बिलीफ नाही किंवा आपल्यामध्ये तो फायर नाही, आपण नाही करू शकणार. पण आपण तो करू शकतो याच्यावर बिलीफ ठेवा. नाही करू शकत त्याच्यावर बिलीफ नका ठेवू. जेव्हा आपण नेगेटिव्ह विचार करतो तो नेगेटिव्हिटीमध्ये टर्न होतो. तर पॉझिटिव्ह विचार करून पुढे जा आणि 26 नोव्हेंबर हा इतका सुंदर चित्रपट आहे आणि भरपूर अशा गोष्टी आम्ही ऑलरेडी प्रमोशन्समध्ये पण सांगितल्या की 26 नोव्हेंबरचं काय महत्त्व आहे. फक्त तुम्ही आता पिक्चर एन्जॉय करा, उद्या जा आपले फ्रेंड्स फॅमिली सगळ्यांसोबत आणि खूप एन्जॉय करा आणि आम्हाला कळवा की कशी आहे पिक्चर. गाण्यांना चांगल्या बरोबर. वारकर प्रहारकर एक वेगळ्या प्रकारचं गाणं ॲक्शन, त्या ॲक्शन भूमिकेबद्दल काय सांगा? पहिल्यांदा ती भूमिका माझ्या खूप जवळची आहे. मी जीवनामध्ये मला माहिती नव्हतं की मी जे वर्कआउट करते, जे फिटनेसमध्ये माझं बिलीफ राहिलं आहे तो मला कसं तरी असं कामी येणार कधीतरी. आणि 4 वर्षानंतर लगेच ही ऑपॉर्च्युनिटी, जे असा एक पिक्चर ज्यात मी सगळं काही केलं आहे, रोमॅन्स म्हणा, फाईट म्हणा, ड्रामा म्हणा, सगळ्या गोष्टी मी करून घेतल्या आहेत. तर मला असं वाटते की संपूर्ण असं सगळ्या गोष्टी त्यामध्ये आल्या आहेत. त्याच्यातला सगळ्यात मेन फ्रेम आहे फाईट. फिमेल फाईट खूप कमी दाखवलं जातं आणि इथे वुमेन एम्पॉवरमेंटचा खूप मोठा आम्ही वारकर प्रहारकर हा एक अँथम सुरू केला आहे. तर मला वाटतं सगळ्या वुमेन्सला खूप एम्पॉवरिंग फील होईल या गाण्याने. तर आय एम सो हॅपी. मी जर म्हणणार की जर तुम्हाला ही पिक्चर आवडली तर कुठे ना कुठे मला ऑपॉर्च्युनिटीज येतील तर मी नाही म्हणणार नाही. आय विल ट्राय माय बेस्ट, आय विल गिव्ह माय बेस्ट टू द फिल्म इंडस्ट्री आणि असे छान मुद्दे यावं, सगळ्यांपर्यंत पोहोचावं, एवढीच माझी रिक्वेस्ट. थोडी भीती होती मला, पण सगळ्यांनी इतकं व्यवस्थितपणे ठेवलं आहे जसं एक छोट्या मुलीला ठेवतात घरात फॅमिलीसारखं, तसं फॅमिलीवाली फिलिंग आल्याबरोबर मी लगेच खूप कम्फर्टेबल झाली आणि खूप सुंदरपणे चित्रपट सगळ्यांनी एकत्र मिळून केला. तर सगळ्या आर्टिस्टला तुम्ही बघायला या आणि खूप सुंदरपणे पिक्चरला सांगा तुम्हाला कसं वाटतं आहे आणि जर असे कुठले मुद्दे तुम्हाला रेकमेंड करायचे आहेत की ते पिक्चरच्या फॉर्ममध्ये आली पाहिजे ते पण रेकमेंड करा. कुठेतरी त्या मुद्द्यावर आपण बोलू शकतो किंवा अशा गोष्टीवर चित्रपट जर होऊ शकतात तर ते कंटिन्यू करू शकतो. थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी. चला आता आपण बसूया थिएटरमध्ये. एक मिनिट आता एक यांचा बाईट घेऊया. नंतर घेऊ आपण ना आपण. हां आपण कमी भी ले सकते क्या? या तिकडा फोटो तिकडे. 26 नोव्हेंबर चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हो काय म्हणाला चित्रपट? का बघा म्हणजे संविधान दिवस याचं महत्त्वच कोणाला अजून माहीत नाही. मला संविधान माहिती आहे, आम्ही संविधानप्रमाणे वागतो.
पण संविधान दिवस 26 नोव्हेंबर हे सांगावं लागतं आहे. आणि आज ह्या चित्रपटाद्वारे लोकांना, बऱ्याच लोकांना ज्यांना माहिती नाही आहे त्यांना कळू शकेल की संविधान दिवस 26 नोव्हेंबरला असतो, तो लवकर आता येईल. आणि त्या अनुषंगाने ही कथा मांडलेली आहे. आणि संविधानाप्रमाणे आमचा जो हिरो आहे, प्रोटॅगनिस्ट आहे, तो आमच्याशी, आम्ही विलन आहोत सगळे, आमच्याशी भांडतो आहे त्या संविधानाच्या नियमाप्रमाणे. आणि तो लढा जो आहे तो म्हणजे 26 नोव्हेंबर. मी त्यात एक युनियन लीडर आहे जो करप्ट आहे. जसं साई शिंदे, मी, किशोर चौगुले, गणेश यादव सगळे आम्ही करप्ट आहोत. मग त्या पलीकडचे आहोत आम्ही. तर मी विलन हल्ली करायला लागलो आहे. दुसरा तिसरा सिनेमा आहे, विलन म्हणून मला घेतलं. त्यामुळे माझे सचिन उराडे जो दिग्दर्शक आहे माझा, त्याचं मी खूप खूप आभारी आहे की मला वेगळी भूमिका द्यायचा त्यांनी प्रयत्न केला, माझ्यावर त्यांनी विश्वास ठेवला. त्यामुळे खूप बरं वाटते. आणि एक वेगळा चित्रपट आहे. आणि आता खूप वेगळे चित्रपट येत आहेत. आता थांबायचं नाही, एप्रिल, मे, 99, गुलकंद हे सगळे चित्रपट येतात. आणि हा एक वेगळा चित्रपट आहे, तो लोकांनी बघावा असं मला वाटते. धन्यवाद. धन्यवाद. काय सांगाल? सगळ्या प्रेक्षकांना नमस्कार. मी एवढंच सांगेल की 26 नोव्हेंबर ही तारीख या देशातल्या सर्व जनतेच्या आयुष्यात नवीन सूर्य उगवणारी तारीख आहे. या तारखेच्या नावाने सिनेमा बनवलेला आहे. त्यातले कंटेंट्स आमच्या रोजच्या आयुष्यातले आहेत. आपण बघावं आणि त्यानंतर आम्हाला फिल्म कशी झाली हा अभिप्राय द्यावा. धन्यवाद. नाही, खरंच जी मेहनत मी केली आहे ना, म्हणजे 3 वर्ष खरं तर या सिनेमामागं आम्ही झटतोय. आणि हा पहिला सिनेमा असल्यामुळं ती डबल मेहनत आम्हाला करायला लागली. त्याचबरोबर हा एका विशिष्ट विषयावर सिनेमा असल्यामुळं, कारण की पहिल्यांदा असं होतं इंडस्ट्रीमध्ये की संविधानावर कुठला एक अख्खा फिल्म येतोय, त्याच्यामुळं जी आमची मेहनत आहे ती डबल आम्हाला परिश्रम घ्यावे लागले. खूप मेहनतीने, खूप कष्टाने हा सिनेमा आम्ही केला आणि तो आज पूर्णत्वास आला आहे. तर आम्हाला याचा फार आनंद वाटतो. आणि लोकांना किंवा दर्शकांना हेच सांगायचं आहे की असे सिनेमे फार कमी बनतात. म्हणजे विषयाला हिरो करणारे जे सिनेमे आहेत ते फार कमी बनतात. आणि हा तुमच्या प्रत्येकाच्या अधिकाराचा विषय आहे, हक्काचा विषय आहे. तर तो सिनेमा तुम्ही खूप डोक्यावर घेतला पाहिजे, म्हणजे प्रत्येकानेच, मग तो डाऊन टू अर्थ कुणीही असेल. तर हेच आहे की या सिनेमाला भरभरून प्रेम लोकांनी द्यावं, या सिनेमाला मोठं करावं. असे सिनेमे जर मोठे झाले तर प्रोड्युसर अशा विचारांचे सिनेमे आणखी बनवायला उत्स्फूर्त त्यांना प्रतिसाद मिळेल. आणि जी शक्ती आहे ती डबल शक्तीनिशी या विचारांचे सिनेमे आपल्यापुढं प्रसारित होतील इथून पुढं. तर पुन्हा एकदा विनंती करेल सर्वांना की उद्या 9 मे हा आज प्रीमियर शो करतोय आपण आणि उद्यापासून हा प्रसारित होतोय सर्वत्र महाराष्ट्रामध्ये. तर घरातल्या प्रत्येक माणसांनी या चित्रपटाला बघायला थिएटरमध्ये जावं, कारण की हा सिनेमा तुमच्या हक्काची, अधिकाराची, तुमच्या न्यायिक सर्व बाजूंची काळजी घेणारा हा सिनेमा आहे. जर तुम्ही सिनेमा बघाल तर तुम्हाला संविधानाची जाण येईल, संविधानिक भावनेची जाण येईल आणि त्या पद्धतीनं तुम्ही हळूहळू आपल्या जीवनामध्ये त्याला आत्मसात करायला सुरुवात कराल. तर किमान एवढं जरी झालं ना तरी आम्हाला असं वाटेल की आमची जी मेहनत आहे ती रंग आली किंवा आमची जी मेहनत आहे ती सफल झाली. थँक्यू. 26 नोव्हेंबर हा विषय माझ्याकडे सचिन उराडे आणि निलेशजी ओंकर घेऊन आले. तेव्हा माझ्याकडे गाणी आली तेव्हा ह्या विषयाबद्दल गंभीरता कळली. आणि आपल्याकडे 15 ऑगस्ट, 26 जानेवारी हे जसे दिवस आहेत तसे आपला संविधानाचा दिवस किती इम्पॉर्टंट आपण करू शकतो, तर ते ह्या गाण्यामधून आम्हाला करायचं होतं. मग हे गाणं आम्ही 26 नोव्हेंबर हे आपलं एक सेलिब्रेशन सॉन्ग म्हणून आम्ही केलेलं आहे. आणि दुसरं गाणं रोमॅन्टिक सॉन्ग आहे जे स्वप्नील बांदोडकरनी आर्यानी गायलेलं आहे. 26 नोव्हेंबर आदर्श शिंदेने गायलेलं आहे. आणि तिसरं गाणं जावेद अली यांच्या आवाजामध्ये आहे. ते जे दुःख आहे, पेन आहे लोकांचं, ते त्यांनी त्यांच्या आवाजाने खूप चांगल्या रीतीने पेश केलेलं आहे. तुम्हाला ही म्युझिक खूप आवडेल आणि पिक्चर जरूर थिएटरमध्ये येऊन बघा. नमस्कार. धन्यवाद.
चे मित्र गिरीश वानखेडे सर ह्याच्यामध्ये वितरण व्यवस्थेमध्ये आलेत आणि त्यांनी एक प्रकारचं एक वेगळा जवळजवळ 3 कोटीचे काय म्हणतात त्याला एक इक्विटी उभी केली आणि हा चित्रपट 144 चित्रपटगृहामध्ये दिसणार आहेत. सयाजी शिंदे हे सगळ्या महाराष्ट्राच्या गळ्यातले ताईत आहेत, अनिकेत विश्वासराव आहेत, डॉक्टर जुही स्वतः याच्यामध्ये आहेत. तर डॉक्टर जबादे यांचं आपण अभिनंदन करायला हवं की एका मराठी चित्रपटाला इतक्या भव्यदिव्य स्वरूपात आज आपण हा प्रीमियर इथे बघताय लॉन्च झाला. एखाद्या हिंदी चित्रपटाचा प्रीमियर व्हावा अशा थाटामध्ये हा प्रीमियर इथे साजरा होतो आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना आम्हाला आनंद वाटतो आहे की आम्ही या घटनेचे साक्षीदार आहोत आणि याचे आम्ही भागीदार आहोत. आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो की आपणही सगळ्यांनी 26 नोव्हेंबर हा चित्रपट प्रत्येक भारतीयांनी एका महाराष्ट्रीयन माणसाने एकदा तरी पाहिला पाहिजे. धन्यवाद. काय सांगायला मी खूप एक्सायटेड आहे कारण यावर पिक्चरवर आम्ही 3 वर्ष काम केलं. मी या पिक्चरसोबत तेव्हापासून असोसिएटेड आहे जेव्हा याचा मुहूर्त झाला होता. मुहूर्तनंतर याला शूटिंगला 1-1.5 वर्ष झाले. त्याच्यानंतर याला आउट ऑफ स्टेटसुद्धा यांनी शूट केलं. त्याच्यानंतर पोस्ट प्रोडक्शनमध्ये 6-7 महिने आणि मग मार्केटिंगला 2 महिने. तर मी या पिक्चरचा स्ट्रॅटेजी हेड आहे आणि आज मला इतका आनंद होतो आहे कारण उद्या सकाळी ही 142 स्क्रीन्समध्ये पॅन महाराष्ट्र रिलीज होणार आहे. तर दिस इज वन ऑफ द बिगेस्ट रिलीज ऑफ अ मराठी फिल्म अँड वी आर व्हेरी एक्सायटेड बिकॉज वी गॉट अ ग्रेट शो केसिंग. आय एम द स्ट्रॅटेजी हेड हू हॅज डिस्ट्रीब्युटेड मार्केटेड आणि या फिल्ममध्ये सर्वात मोठी उपलब्धी हे आहे की आम्ही ब्रँड असोसिएशन्स केलेले आहे पिक्चरसाठी. तर हॅथवे आणि डेन मूव्हीजचं 2 करोडचा मीडिया आम्हाला मिळालेला आहे आणि त्याच्याऐवजी NDTV मराठी याचा 1 करोडचा मीडिया मिळालेला आहे. त्यामुळे 3 करोडची जी मीडिया ब्रँड कोलॅबरेशन या मराठी पिक्चरसाठी केलेली आहे हे पहिल्यांदाच होतं. ते इतका मोठा ब्रँड असोसिएशन मराठी फिल्म्सला होत नाही. कारण एक मराठी पिक्चरचा ॲट द मोस्ट मार्केटिंग बजेट असतो 1.5 ते 2.25 करोड. याच्यामध्ये जर आपल्याला 3 करोडची मीडिया बाईंग मिळाली, TV स्पॉट्स मिळाले, L बँड्स मिळाले, ॲस्टन बँड्स मिळाले तर फिल्म्सला खूप फायदा होतो. तर ते दॅट वॉज द मेन पर्पज ऑफ मी डुईंग दिस फिल्म. 26 नोव्हेंबर एक वेगळाच विषय आहे. मराठीमध्ये आले वेगवेगळे विषय आहेत. तर 26 नोव्हेंबर संविधान दिवस व्हावा अशी बऱ्याच जणांची मागणी. काय सांगाल? या पिक्चरची सर्वात मोठी विशेषताच ती आहे की 26 नोव्हेंबर ज्या पद्धतीने आपण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी सेलिब्रेट करतो तसंच 26 नोव्हेंबर हा कॉन्स्टिट्यूशन एन्फोर्समेंट डे हा सेलिब्रेट करायला हवा. त्या दिवसाचं महत्त्व या पिक्चरमध्ये दाखवण्यात येलं आहे. आपल्या संविधानाचं महत्त्व आणि त्या संविधानाला महत्त्व देऊन या दिवसाला सुद्धा आम्ही त्यावेळेस मोठ्या उत्साहाने साजरा केला पाहिजे त्यासाठी ही पिक्चर बनवली आहे. आणि ॲक्टर्स सयाजी शिंदे आहे, अनिकेत विश्वासराव, भारत गणेशपुरे सारेच मोठे आर्टिस्ट आहे. डॉक्टर जुही जबादे यांची पहिली पिक्चर आहे. तर एव्हरीथिंग इज गुड फॉर दिस फिल्म. ट्रेलरचा जबरदस्त तुफान रिस्पॉन्स आहे. गाणी हिट आहेत. मोठमोठे सिंगर जसं स्टारकास्ट पण चांगले आहेत. लोकांनी का बघावा हा पिक्चर यासाठी तुम्ही बघावा कारण तुम्हाला माहीत असायला पाहिजे की 26 नोव्हेंबरचं महत्त्व काय आहे, आपल्या देशामध्ये कॉन्स्टिट्यूशनचं महत्त्व काय आहे, संविधानामध्ये काय अशा बाबी आहेत ज्यांच्यामुळे आज आम्ही आपल्याला सॉव्हरीन डेमोक्रॅटिक रिपब्लिकमध्ये वावरतो आहे. एक इंडिपेंडन्स आहे, वुमन एम्पॉवरमेंट जे आलेलं आहे. जितके कॉन्स्टिट्यूशनमध्ये वेगवेगळ्या आर्टिकल्सनी आम्हाला जे फॅसिलिटीज दिलेल्या आहेत, जे आम्हाला राईट्स दिलेले आहेत, जे आम्हाला मूल्य दिलेले आहेत, जे अधिकार दिलेले आहेत, त्या साऱ्या अधिकारावर हे फिल्म प्रकाश टाकते आणि त्याच्यासोबतच आपल्याला कॉन्फिडन्स देते की आपण अशी पिक्चर करायला पाहिजे. थँक्यू.